नमस्ते मित्रांनो, आकाश सक्सेस अकॅडमीमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत. आज आपल्या करंट इव्हेंटच्या दुसरी सिरीज घेऊन आलो आहे आपण. जुलै महिन्यातलं करंट इव्हेंट. मुलांचे आता ग्राउंड संपलेले आहे आणि लवकरच आपल्याला माहिती आहे की लेखी परीक्षेला किंवा आपल्याला पेपर्स जे आहेत त्यांची सुरुवात होणार आहे. तर मला विद्यार्थ्यांना एवढंच सांगणं आहे की तुम्ही आत्तापर्यंत जेवढा अभ्यास केला आहे त्या अभ्यासावर तुम्ही कॉन्फिडंट राहा, कारण की तुम्ही आत्तापर्यंत भरपूर सारी मेहनत घेतलेली आहे. ग्राउंड तुमचे कंप्लीट झालेले आहे. तर इथून पुढे तुमचा जो 1 महिन्याचा किंवा 1.5 महिन्याचा जो काळ आहे, तुम्ही जास्तीत जास्त मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका सोडवण्यावरती लक्ष द्या. त्यामुळे तुमची टाईम मॅनेजमेंट पण व्यवस्थित होईल. आणि दुसरी गोष्ट, परत सिलेबस वाचण्यापेक्षा तुम्ही जितके जास्त क्वेश्चन सोडवसाल तेवढा तुमचा अभ्यास व्यवस्थित होईल आणि पेपरला तुम्हाला त्या गोष्टी सगळ्या आठवतील. त्यामुळे परत सिलेबस वाचण्याच्या भानगडीत पडण्यापेक्षा क्वेश्चन सोडवा, टाईममध्ये क्वेश्चन सोडवण्याची प्रॅक्टिस करा. गणित, बुद्धिमत्ता आणि मराठी या 3 विषयाकडे व्यवस्थित लक्ष असू द्या, कारण की मोठा चंक हा 75 मार्काचा तुम्हाला माहिती या 3च विषयांचा आहे. आणि तुम्ही किती GK GSचा अभ्यास केला तर 25 मार्कापैकी मॅक्झिमम तुम्हाला 18-19 तर ॲव्हरेजली पडूनच जातात. तर महत्त्वाचे जे 3 विषय, मॅथ, रिझनिंग आणि मराठी, या विषयाचा व्यवस्थित अभ्यास करा. आणि तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी मी शुभेच्छा देतो आणि आपल्या लेक्चरला सुरुवात करतो. तर आज आपल्याला लेक्चर बघायचं आपल्याला चालू घडामोडीचं जुलै महिन्याचं. जुलै महिन्यातल्या 2025च्या आपण सर्व घडामोडी एकाच लेक्चरमध्ये बघण्याचा प्रयत्न करू. चला स्टार्ट करू आपण लेक्चरला. आपली सिक्वेन्स काय आहे? पहिले आहे नियुक्त्या. तर एवढ्या सगळ्या नियुक्त्या आहेत, एवढ्याच लक्षात ठेवा जुलै महिन्यातल्या, बाकी जास्त काहीच करू नका. आणि तुम्हाला जेवढा इम्पॉर्टंट डाटा आहे तेवढाच दिलेला आहे, एक्स्ट्रा माहिती दिलेली काहीच नाही आहे. त्याच्यामुळे असंच लक्षात ठेवा. सोबत तुम्हाला फोटो पण दिलेले आहे. फोटोमुळे तुम्हाला लक्षात राहील की नेमकी कोणती व्यक्ती कुठे होती आणि क्लिक होऊन जाईल तुम्हाला परीक्षेला जर तसा प्रश्न काही आला तर. तर पहिली नियुक्ती आहे सोनाली मिश्रा यांची. पहिली नियुक्ती कोणाची आहे? सोनाली मिश्रा. आणि सोनाली मिश्रा काय झालेले आहे तर रेल्वे सुरक्षा दलाच्या महासंचालक झालेले आहे. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, सोनाली मिश्रा रेल्वे सुरक्षा दलाच्या महासंचालक. आणि एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, या पहिल्या महिला महासंचालक आहे. पहिल्या महिला महासंचालक कशाच्या? रेल्वे सुरक्षा दलाच्या. त्यानंतर दुसरी महत्त्वाची नियुक्ती आहे आस्था पुनिया. आस्था पुनिया या नौदलातल्या पहिल्या फायटर पायलट झालेल्या आहे. कोण झालेले आहे? आस्था पुनिया नौदलातील पहिली फायटर पायलट आहे. त्याच्यामुळे ही पण नियुक्ती महत्त्वाची आहे. पहिली एखादी महिला आहे जी नौदलामध्ये फायटर जेट्स उडवते किंवा फायटर विमान उडवते. तर कोणती व्यक्ती ती? आस्था पुनिया. त्यानंतर महत्त्वाच्या कुलगुरूंची नियुक्ती झालेली आहे. त्यांचं नाव एकदम IMP लक्षात राहू द्या, उमा कांतीलाल. काय नाव आहे? उमा कांतीलाल. हा महत्त्वाचा प्रश्न आहे. इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठाच्या या काय झालेल्या आहे? कुलगुरू. आणि या पहिल्या महिला कुलगुरू आहे ज्या इंदिरा गांधी ओपन युनिव्हर्सिटीच्या कुलगुरू बनलेल्या आहे. पहिल्या महिला. इंदिरा गांधी ओपन युनिव्हर्सिटी काय मित्रांनो? आपल्याला माहिती आहे, दुरुस्त शिक्षण देणारी, म्हणजे तुम्ही घरी बसून पण ते शिक्षण घेऊ शकता. प्रॉपर जे आपल्या कॅम्पसमध्ये जाऊन आपण जे शिक्षण घेतो ते शिक्षण घ्यायची गरज नाही. त्यासाठी काय स्थापन केलं होतं? इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी. हिची स्थापना आहे 1985ची. आणि त्याची पहिल्यांदा कुलगुरू एक महिला झालेली आहे. त्यांचं नाव आहे उमा कांतीलाल. त्यानंतर खो खो फेडरेशनचे अध्यक्ष कोण झालेले आहे? सुधांशू मित्तल. खो खो खेळाचं भारतातलं जे फेडरेशन आहे त्याचे अध्यक्ष कोण आहे? सुधांशू मित्तल. त्यानंतर अजय सेठ हे IRDA चे अध्यक्ष झालेले. IRDA म्हणजे काय? भारतीय विमा नियामक व विकास प्राधिकरण याचे अध्यक्ष कोण झालेले आहे? अजय सेठ. आपण जे विमा कंपन्या बघतो त्यांचं रेग्युलेशन करण्यासाठी किंवा त्यांचं नियमन करण्यासाठी 1999ला IRDA ची स्थापना झाली होती आणि त्याचे अध्यक्ष कोण झालेले आहे? अजय सेठ. त्याच्यामुळे ही पण नियुक्ती महत्त्वाची आहे. त्यानंतर आपल्याला माहितीच आहे की ICCचे अध्यक्ष कोण आहे? जय शहा. जय शहा कोण आहे? ICCचे अध्यक्ष. आणि ह्यावेळेस नवीन नियुक्ती आहे संजोग गुप्ता. ICCचे CEO झालेले, म्हणजे काय? मुख्य कार्यकारी अधिकारी झालेले आहे. आपल्याला अध्यक्ष बऱ्यापैकी माहिती असतो, जय शहा ICCचे अध्यक्ष आहे, पण मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे CEO कोण झालेले आहे? तर संजोग गुप्ता हे ICCचे मुख्य कार्यकारी अधिकारी झालेले आहेत. त्यानंतर महत्त्वाचं सुकन्या सोनोवाल. सुकन्या सोनोवाल ही आसामची मुलगी आहे. तिचे कॉमनवेल्थ यूथ पीस ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती झालेली आहे. सुकन्या सोनोवाल जी आसाम राज्याची मुलगी आहे, तिचं कॉमनवेल्थ यूथ पीस ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती झालेली आहे. त्यानंतर अभिजात सेठ
यांचे राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झालेली आहे. म्हणजे नॅशनल मेडिकल काउन्सिल म्हणजे जे आपले मेडिकल कॉलेजेस आहे त्यांच्यावरती नियमन ठेवणं, त्याच्यावरती लक्ष ठेवणं, अभ्यासक्रम, परीक्षा सगळ्या गोष्टी बघण्याचं काम कोण करतं? वैद्यकीय आयोग. आणि त्याचे अध्यक्ष कोण झालेले आहे? अभिजात सेठ. त्या सगळ्या नियुक्त्या तुम्ही लक्षात ठेवा. याच्यापैकी एखादी नियुक्ती तुम्हाला पेपरला नक्कीच दिसेल. त्यानंतर पुढचा आहे पुरस्कार. तर पुरस्कारामध्ये तुम्ही बघू शकता मोदींना कुठली तरी एक चावी भेटलेली आहे. तर लक्षात ठेवा कोणती चावी आहे ती? अर्जेंटिना देशाचं एक शहर आहे ब्युनस आयर्स, त्याची ती राजधानी पण आहे. त्या शहरातली चावी देऊन त्यांचा सन्मान करण्यात आलेला आहे. तर कोणत्या शहरातली चावी भेटलेली आहे? तर ब्युनस आयर्सची की म्हणजे आपण म्हणू चावी. ही चावी देऊन नरेंद्र मोदींचा सन्मान करण्यात आलेला आहे. त्यानंतर ॲडव्होकेट वर्षा देशपांडे यांना संयुक्त राष्ट्राचा लोकसंख्या पुरस्कार भेटलेला आहे. आणि ह्या अशा तिसऱ्या व्यक्ती आहे भारतीय ज्यांना हा पुरस्कार भेटलेला आहे. त्याच्यामुळे ही पण पुरस्कार महत्त्वाचा आहे. काय? ॲडव्होकेट वर्षा देशपांडे यांना संयुक्त राष्ट्राचा लोकसंख्या पुरस्कार भेटला आहे. म्हणजे लोकसंख्येसाठी कार्य केल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर महत्त्वाचं हा कंबाईनला पण प्रश्न विचारून गेलेला आहे. काय? सुहानी शहा या पहिल्या भारतीय बनल्या आहे ज्यांना बेस्ट मॅजिक क्रिएटर अवॉर्ड भेटलेला आहे. बेस्ट मॅजिक क्रिएटर म्हणजे जे जादूचे प्रयोग आपण बघितले असतील शाळेमध्ये, त्याच्यामधली एक प्रतियोगिता झाली होती. त्याच्यामध्ये बेस्ट मॅजिक क्रिएटर म्हणून कोणाला पुरस्कार भेटला? सुहानी शहा यांना. पुढचा आहे नितीन गडकरी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार भेटला 2025चा. आणि हा लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीनिमित्त हा पुरस्कार दिला जातो. आणि 43वा पुरस्कार कोणाला भेटला आहे? नितीन गडकरींना. आणि मागच्या वर्षीचा म्हणजे 2024चा पुरस्कार कोणाला भेटला होता? सुधा मूर्ती यांना. तो होता 42वा पुरस्कार. त्यामुळे हे पण पुरस्कार महत्त्वाचा आहे. त्यानंतर स्वच्छ सर्वेक्षण. आपल्याला माहिती आहे स्वच्छ भारत मिशन अंतर्गत एक सर्वेक्षण घेतलं जातं. त्याची ही 9वी आवृत्ती होती. 9व्या आवृत्तीमध्ये प्रथम क्रमांक कोणाचा आला आहे? इंदोर या शहराचा. आणि तब्बल 8व्यांदा इंदोर हे प्रथम क्रमांकावरती आहे. म्हणजे इंदोर हे 8व्यांदा प्रथम क्रमांकावरती आले. महाराष्ट्रातील आपलं एक महत्त्वाचं शहर आहे मीरा भाईंदर. मीरा भाईंदरचा पण प्रथम क्रमांक आलेला आहे. पण कोणत्या प्रकारे? ज्या शहराची लोकसंख्या 3 ते 10 लक्ष आहे त्यामध्ये मीरा भाईंदर प्रथम क्रमांकावरती आहे. आणि पूर्ण याचा विचार केला तर कोणतं शहर प्रथम आलेलं आहे? इंदोर आणि मीरा भाईंदर. त्याच्यामुळे दोन्ही शहर लक्षात ठेवा. आणि या बाकीच्या ज्या पुरस्कार आहेत ते पण लक्षात ठेवा. तर पुढचं आपल्याला बघायचं आहे आंतरराष्ट्रीय घडामोडी. तर 17वी ब्रिक्स शिखर परिषद. आपल्याला माहिती आहे ब्रिक्समध्ये किती देश येतात? सध्या 10 देश येतात. पण पहिले 5 देशांनी मिळून ब्रिक्स ही संघटना स्थापन केली होती. त्यामध्ये कोणतं? ब्राझील, रशिया, इंडिया, चायना आणि साऊथ आफ्रिका या देशांनी मिळून 2009 साली ब्रिक्सची स्थापना केली. या ब्रिक्सच्या प्रमुख नेत्यांची म्हणजे पंतप्रधानांची किंवा जे त्या देशातले प्रमुख नेते असतील त्यांची दरवर्षी एक बैठक भरते. अशी ही 17वी बैठक यावर्षी कुठे भरलेली आहे? लक्षात राहू द्या, ब्राझीलमध्ये. 17वी बैठक कुठे झाली ब्रिक्सची? ब्राझीलमध्ये. त्याच निमित्ताने 16वी बैठक पण लक्षात घ्या. 16वी बैठक झाली होती रशिया. त्यामुळे 2 बैठकी लक्षात ठेवा. ही बैठक झाली 17वी बैठक 2025 मधली ब्राझीलमध्ये. 16वी बैठक झाली होती रशियामध्ये. आणि येणारी बैठक म्हणजे जी 2026ची बैठक आहे ती बैठक होणार आहे भारतात. त्यामुळे हे पण महत्त्वाचं आहे की ब्रिक्सची 2026ची बैठक कुठे होणार आहे? तर ती होणार आहे भारतात. त्यानंतर आपल्याला महत्त्वाची गोष्ट काय आहे? शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांना युनेस्कोद्वारे जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केलेले आहे. शिवाजी महाराजांचे जे 12 किल्ले होते त्या 12 किल्ल्यांना आपण काय घोषित केलेलं आहे? जागतिक वारसा स्थळ. कोणी केलेलं आहे? युनेस्कोने. त्यामध्ये महत्त्वाची गोष्ट आहे 11 किल्ले तर आपल्या महाराष्ट्रातले, पण एक किल्ला जो जिंजीचा किल्ला आहे तो कुठला आहे? तामिळनाडूचा. आपल्याला विचारू शकता की जिंजीचा किल्ला हा कुठला आहे? तामिळनाडू या राज्यामध्ये जिंजीचा किल्ला आहे. आणि एकूण भारतातले 44 स्थळांना आत्तापर्यंत जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केलेले आहे. त्या दृष्टीने भारत 6व्या क्रमांकावरती आहे. 1 नंबरला इटली आहे ज्यांचे सर्वात जास्त स्थळ हे जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित झालेले आहे. त्यानंतर महत्त्वाचं आहे दिल्ली येथे पहिली जागतिक
हस्तलिखित वारसा परिषद होणार आहे. आपल्याला माहिती आहे पूर्वीच्या काळातलं आपलं जे काही ज्ञान असेल किंवा काही माहिती असेल आपण ते हस्तलिखितांवरती लिहून ठेवायचो आणि ते ज्ञान परत मिळवण्यासाठी किंवा त्याचा परत अभ्यास करण्यासाठी दिल्लीमध्ये एक जागतिक वारसा परिषद होणार आहे. तुम्हाला विचारू शकता कुठे होणार आहे, तर कुठे होणार आहे? दिल्लीमध्ये. त्यानंतर पुढचं आहे अमेरिका युनेस्कोमधून बाहेर पडला. आपण ह्या ठिकाणी पण युनेस्को बघितलं होतं जे जागतिक वारसा स्थळ म्हणून दर्जा देतं आणि या युनेस्कोमधून कोण बाहेर पडलेलं आहे? अमेरिका. आपल्याला हे माहिती असण्यापेक्षा आपल्याला माहिती पाहिजे युनेस्कोची स्थापना कधी झाली. तर युनेस्कोची स्थापना झाली आहे 16 नोव्हेंबर 1945. त्याचं मुख्यालय आहे पॅरिस आणि टोटल देश आहे 194. युनेस्कोची स्थापना लक्षात राहू द्या, 16 नोव्हेंबर 1945. मुख्यालय आहे पॅरिस फ्रान्स येथे आणि टोटल देश आहे 194. युनेस्को म्हणजे काय? एक युनायटेड नेशनची एक संघटना आहे की जी एज्युकेशन आणि सायंटिफिक आणि कल्चर या गोष्टीवरती लक्ष देते आणि त्याच्यामधून अमेरिका बाहेर पडलेली आहे. त्यानंतर आपल्या सर्वांना माहिती आहे एलन मस्क यांनी नवीन पार्टी बनवली आहे, म्हणजे राजकीय पक्ष बनवला आहे. त्याचं नाव काय आहे? अमेरिका पार्टी. एलन मस्कच्या नवीन राजकीय पक्षाचं नाव काय आहे? अमेरिका पार्टी. त्यानंतर युरोझोन म्हणजे आपले जे युरोपीय देश आहे ते काही देश मिळून एकच चलन वापरतात. त्याचं चलनाचं नाव आहे युरो. तर बल्गेरिया नावाचा देश आहे ज्याने युरो चलन स्वीकारलं आहे आणि हा 21वा देश बनला आहे जो युरो चलन स्वीकारणारा देश आहे. आणि आपण इथे बघू शकता की युरो चलनाचं जे सिम्बॉल, जसं आपल्या रुपयाचा सिम्बॉल असा असतो तसा युरो चलनाचा सिम्बॉल बघून घ्या एकदा कसा आहे. आणि बल्गेरिया हा 21वा देश ठरलेला आहे ज्याने युरो चलन स्वीकारलेले आहे. पुढचं आपल्याला माहिती पाहिजे क्वाड. काय माहिती पाहिजे? क्वाड ही 4 देशांची संघटना आहे जी 2007ला स्थापन झाली होती. काही कारणामुळे तिचं कार्य पुढे चालू शकलं नाही आणि 2017ला तिची परत स्थापना करण्यात आली. तर क्वाडमध्ये किती देश आहे हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. क्वाडमध्ये टोटल आहे 4 देश. त्यामध्ये एक आहे भारत, नंतर आहे अमेरिका, नंतर जपान आणि ऑस्ट्रेलिया. आपण झेंडे पण बघू शकतो. अमेरिका, भारत, ऑस्ट्रेलिया आणि जपान. या क्वाडची बैठक 2026 साली भारतात होणार आहे. त्यामुळे तुम्हाला विचारू शकता की क्वाड म्हणजे किती देशांचं संघटन आहे आणि क्वाडमध्ये कोणते देश सामील होतात. तर हे 4 देश लक्षात असू द्या आणि त्याची आत्ताची बैठक पुढे होणार आहे भारतामध्ये. त्यानंतर श्यामाप्रसाद मुखर्जी भारतीय जनसंघाचे संस्थापक यांचा जयंतीला 125 वर्ष पूर्ण झालेले आहे आणि त्यानिमित्त एक टपाल तिकीट आणि नाणे जारी करण्यात आले होते. त्यांचा जन्म होता कलकत्त्याचा. तुम्हाला प्रश्न विचारू शकता की कोणाच्या जयंतीला 125 वर्ष पूर्ण झाले? तर श्यामाप्रसाद मुखर्जी लक्षात राहू द्या, जे जनसंघ या पक्षाचे किंवा या पार्टीचे संस्थापक आहेत. त्यानंतर बँगलोरमध्ये एक सिटी युनिव्हर्सिटी आहे, त्याला कोणाचं नाव दिलेलं आहे? आपले दिवंगत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे नाव दिलेले आहे. कोणाला? बँगलोर सिटी युनिव्हर्सिटीला मनमोहन सिंग यांचे नाव देण्यात आलेले आहे. त्यानंतर चीन हा ब्रह्मपुत्राचं दुसरं नाव आहे यार्दुंग त्सांगपू नदी. हिच्यावरती जगातील सर्वात मोठे धरण बांधतोय. तुम्हाला इथे 2 प्रश्न येऊ शकता की कोणता देश बांधतोय? तर चीन. आणि कोणत्या नदीवरती बांधतोय? तर ब्रह्मपुत्रा. या नदीवरचं जगातलं सर्वात मोठं धरण हा चीन बांधत आहे. त्यानंतर आहे रशिया. आपल्याला माहिती आहे की अफगाणिस्तानमध्ये तालिबान सरकार आहे आणि या तालिबान सरकारला मान्यता देणारा रशिया हा पहिला देश ठरलेला आहे. म्हणजे तालिबान सरकारला मान्यता देणारा पहिला देश कोण आहे? रशिया. त्यानंतर एक महत्त्वाचा पूल आहे, आपण हा पूल बघू शकतो. हा केबल स्टँडने तयार केलेला पूल आहे, त्याचं नाव आहे सुदर्शन सेतू. आणि हा सर्वात लांब केबल स्टँड पूल आहे भारतातला. याची लांबी आहे जवळपास 2.32 किलोमीटर. सुदर्शन सेतूची लांबी किती आहे मित्रांनो? 2.32 किलोमीटर. आणि सर्वात लांब केबल स्टँड पूल आहे आणि हा पूल आहे गुजरातमध्ये. आणि हे 2.14 किलोमीटर जे आहे ती या शरावती नदीच्या पुलावरची लांबी आहे. म्हणजे सुदर्शन पुलाची लांबी आहे 2.32 किलोमीटर आणि शरावती नदीवरती एक पूल बांधला आता केबल स्टँडच पूल आहे, त्याची लांबी आहे 2.14 किलोमीटर. हे खाली पाहिजे होतं. लक्षात असू द्या, भारतातला सर्वात मोठा
केबल स्टँड पूल कोणता आहे? सुदर्शन, जो गुजरातमध्ये आहे. आणि शरावती नदीवरचा भारतातला दुसरा सर्वात मोठा केबल स्टँड पूल आहे, तो आहे कर्नाटकमध्ये. हैदराबादमध्ये पहिले ट्रान्सजेंडर क्लिनिक सुरू झालेले आहे. हैदराबाद तृतीय पंथांसाठी एक क्लिनिक चालू केलेलं आहे. तिथे पूर्ण डॉक्टर्स किंवा नर्सेस या सगळे कोण असतील, तृतीयपंथी असतील, असं पहिल्यांदा पुढे सुरू झालेलं आहे हैदराबादमध्ये. त्याला नाव दिलेलं आहे सबरंग. या क्लिनिकला नाव काय देत आहे? सबरंग. त्यानंतर राजस्थान सरकारने एक नवीन योजना चालू केली आहे, तिचं नाव आहे गरिबी मुक्त गाव योजना. म्हणजे पूर्ण गावातनं गरिबी पूर्ण हटवायची, त्यासाठी राजस्थान सरकारने एक योजना आणलेली आहे, तिचं नाव आहे गरिबी मुक्त गाव योजना. राष्ट्रीय घडामोडी. उत्तराखंड सरकारने जे बनावट साधू असतात, आपल्याला माहिती बनावट साधू, तर बनावट साधूंविरोधात एक ऑपरेशन चालू केलं, त्याचं नाव आहे काल नेमी. महत्त्वाचा पॉईंट आहे, कोणत्या सरकारने चालू केलं किंवा कोणत्या नावाने चालू केलं, तर काय आहे? बनावट साधूंविरोधात एक ऑपरेशन चालू केलेलं आहे. पुढचं आहे ज्ञान भारतम मिशन. आपल्याला माहिती आहे, आपलं प्राचीन ज्ञान जे आहे ते पांडुलिपीमध्ये लिहिलं होतं. त्या पांडुलिपीचं डिजिटलायझेशन करण्यासाठी काय केलेलं आहे? ज्ञान भारतम मिशनची सुरुवात केलेली आहे भारतामध्ये. हे पण महत्त्वाचं आहे. मेन काम काय यांचं? तर पांडुलिपीचं काय करायचं आहे? डिजिटलायझेशन करायचे आहे. त्यानंतर हिमाचल प्रदेशमध्ये काय झालेलं आहे? रेशन विकण्यासाठी किंवा रेशन वितरणासाठी चेहरा आधारित प्रणाली असणार आहे. म्हणजे काय होईल? आपला चेहरा स्कॅन होईल आणि त्याच्यानंतर तुम्हाला रेशन दिलं जाईल. अशी सुविधा सर्वात पहिलं कोणत्या राज्यात आलेली आहे? तर हिमाचल प्रदेशमध्ये. तर हे पण लक्षात राहू दे. आंध्र प्रदेशमध्ये भारतातले पहिला कॅम्पस उघडणार. कोणत्या राज्यात उघडणार आहे? आंध्र प्रदेश. ज्या ज्या काही पहिल्या घटना असतात किंवा पहिल्यांदा असं काही घडलं तर त्याच्यावरती प्रश्न यायचे चान्सेस जास्त असतात. तर भारतातला पहिला AI कॅम्पस कुठे उघडणार आहे? आंध्र प्रदेश या राज्यामध्ये. नंतर आपल्याला माहिती आहे की जूनमध्ये एक विमान अपघात झाला होता, ज्यामध्ये आपले गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचं निधन झालं होतं. त्याचसोबत 241 लोकांचं निधन झालं होतं. त्या विमान अपघाताची चौकशी करण्याकरता गोविंद मोहन यांच्या अध्यक्षतेखाली एक अपघात समिती घोषित केलेली आहे की जी चौकशी करेल की नेमका अपघात कशामुळे घडला. लक्षात राहू द्या, गोविंद मोहन समिती कशासाठी आहे? एअर इंडियाचा जे अपघात झाला याची चौकशी करण्यासाठी. त्यानंतर TV सोमनाथन ही महत्त्वाची नियुक्ती आहे. हे काय झालेली आहे? राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन समितीचे काय झालेले? अध्यक्ष. म्हणजे काही ज्या डिझास्टर्स येतात, म्हणजे भूकंप असेल किंवा आग लागली किंवा काही अपघात झाले, तर त्याचं लक्ष देण्यासाठी काय असते? एक राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन समिती. त्याचे अध्यक्ष कोण झालेले आहे? TV सोमनाथन. त्यानंतर पहिल्यांदा हिंदी भाषेमध्ये मेडिकल कॉलेज कुठे स्थापन होणार आहे? मध्य प्रदेशमध्ये. हे पण खूप महत्त्वाचं आहे. कोणत्या राज्यात हिंदी भाषेतून मेडिकल कॉलेजचा अभ्यास केला जाणार आहे किंवा मेडिकल कॉलेज स्थापन केलं जाणार आहे? ते आहे मध्य प्रदेश राज्यामध्ये. त्याच्यानंतर पहिले ॲक्वाटेक पार्क कुठे स्थापन होणार आहे? आसाममध्ये. ॲक्वाटेक पार्क म्हणजे काय मित्रांनो? तर तंत्रज्ञानाद्वारे मत्स्यपालनामध्ये नवीन नवीन टेक्नॉलॉजी कशा येऊ शकतात, ज्याच्याने मत्स्य उत्पादन कसं वाढू शकतं आणि शेतकऱ्यांना त्याच्यामुळे उत्पन्न कसं वाढेल, याच्यासाठी पहिले ॲक्वाटेक पार्क कुठे स्थापन केलेलं आहे? आसाम या राज्यामध्ये. आपण बघू शकतो असं हे ॲक्वाटेक पार्क आहे. त्यानंतर महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या गोष्टी बघा. महाराष्ट्राचा राज्य उत्सव कोणता आहे? मागच्याच लेक्चरला आपण बघितलं होतं, गणेश उत्सव. राज्य फुल आहे जारूळ किंवा आपण त्याला काय म्हणतो? तामन. राज्य प्राणी आपल्याला माहिती आहे शेकरू. राज्य फुलपाखरू ब्लू मॉर्गन. राज्य पक्षी हरियाल. राज्यगीत जय जय महाराष्ट्र माझा. राज्य मासा पॉपलेट. राज्यशस्त्र दांडपट्टा. राज्यमाता ज्या देशी गाय आहे त्याला आपण कसला दर्जा दिलेला आहे? राज्यमाताचा. आणि राज्य कांदळवन वृक्ष काय आहे? पांढरी चिप्पी. तर या महाराष्ट्राच्या ज्या घोषित केलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण व्यवस्थित लक्षात ठेवायच्या. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये काही जिल्ह्यांचे किंवा काही तालुक्यांचे किंवा काही गावांचे नाव बदलले आहे. ते एक लक्षात राहू द्या. छत्री निजामपूरचं नाव बदललेलं आहे. नावात बदल. छत्री निजामपूरचं नाव काय झालेलं आहे मित्रांनो? रायगडवाडी. इस्लामपूरचं नाव काय झालेलं आहे? ईश्वरपूर. आणि वेल्हेचं नाव काय झालेलं आहे? राजगड. हे 3 नाव बदलले आहे. हे पण लक्षात राहू द्या, हे तुम्हाला विचारू शकता.
पुढचा आहे महाराष्ट्रातल्याच काही घडामोडी आहे. महाराष्ट्र सरकारने एक विशेष कायदा जारी केलेला आहे, त्याचं नाव आहे विशेष जनसुरक्षा विधेयक 2024. विचारू शकता, भरपूर गदारोळामध्ये हा कायदा पास झाला होता, त्याच्यामुळे महत्त्वाचं आहे. काय? महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक 2024. त्यामध्ये काय होणार आहे, जे नक्षलवादी, माओवादी किंवा राज्याच्या अंतर्गत सुरक्षेला ज्या गोष्टीमुळे धोका होऊ शकतो अशा काही संस्था असतील किंवा अशा काही व्यक्ती असतील, यांच्यावरती कारवाई करण्यासाठी जनसुरक्षा विधेयक आणण्यात आलं होतं. आणि याच्यामध्ये ज्या संस्था असतील किंवा व्यक्ती असतील यांना 2 वर्ष ते 7 वर्षापर्यंत तुरुंगवासाची शिक्षा केली जाणार होती. तेव्हा तुम्हाला विचारू शकता की जनसुरक्षा विधेयक कशासाठी होतं, तर महाराष्ट्राच्या अंतर्गत सुरक्षेला धोका निर्माण झाला तर त्याच्या व्यक्ती आणि संस्थेवरती कारवाई करण्यासाठी जनसुरक्षा विधेयक आणण्यात आलं होतं. त्यानंतर आहे महाराष्ट्रातलं गृहनिर्माण धोरण 2025. टार्गेट्स काय लक्षात ठेवा मित्रांनो, 2030 पर्यंत आपल्याला किती घरं बांधायचे? 35 लक्ष. आणि 2035 पर्यंत किती बांधायचे? 50 लक्ष. तर हे टार्गेट्स लक्षात असू द्या, किती घरं बांधायचे? 2030 पर्यंत 35 लाख आणि 2035 पर्यंत 50 लाख. हे काय आपलं टार्गेट आहे महाराष्ट्र गृहनिर्माण धोरणाअंतर्गत. त्यानंतर मुंबईमध्ये कर्नाक ब्रिज होता, या कर्नाक ब्रिजच्या ऐवजी तो कर्नाक ब्रिज जुना झाल्यामुळे तो पाडण्यात आला होता आणि त्याच्यावर नवीन जो पूल बांधला त्या पुलाला काय नाव दिलं आहे? सिंधूर ब्रिज. आपल्याला माहिती आहे, ऑपरेशन सिंधूरच्या पार्श्वभूमीवरती कर्नाक ब्रिजाचं नामकरण काय केलेलं आहे? सिंधूर ब्रिज. त्यानंतर महत्त्वाचं ठिकाण आहे किंवा महत्त्वाच्या गावातल्या काही गोष्टी आहे लक्षात घ्या. केळशी गाव, दापोली तालुका आणि रत्नागिरी जिल्हा यामध्ये AI आणि रोबोटिक्स शिकवणारी ही पहिली झेडपीची शाळा झालेली आहे. या जिल्हा परिषदेची पहिली शाळा आहे. कुठली? लक्षात राहू द्या, दापोली. केळशी हे गाव आणि रत्नागिरी हा काय? जिल्हा. या ठिकाणी AI आणि रोबोटिक्स हे विषय शिकवणारी जिल्हा परिषदेची शाळा आहे. हा पण एक महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यानंतर वडधामणा नागपूरमधील हिंगणा तालुक्यामध्ये ही पहिली AI अंगणवाडी आहे. पुढे आली नागपूरमधील वडधामणा तालुका आहे हिंगणा, ही पहिली काय आहे? AI अंगणवाडी आहे. त्यानंतर एक नवीन पोलाद प्रकल्पाचं उद्घाटन झालेलं आहे, कोणसरी पोलाद प्रकल्प. आणि तुम्हाला विचारू शकता हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, तर कोणत्या जिल्ह्यात आहे मित्रांनो? गडचिरोली. नवीन पोलाद प्रकल्प महाराष्ट्रामध्ये निर्माण होतोय गडचिरोली जिल्ह्यामध्ये, त्याचं नाव आहे कोणसरी पोलाद प्रकल्प. त्यामुळे ही पण गोष्ट महत्त्वाची आहे. पुढचं आहे महाराष्ट्र सरकारने एक नवीन मोहीम काढलेली आहे. काय? महास्माईल मोहीम. आपण बघू शकतो लहान मुलांना कधी कधी काही फाटलेले ओठ किंवा दुबंगलेला टाळू असे काही आजार होता, याच्याविरुद्ध जनजागृती करण्यासाठी आणि त्यांच्यावरती उपचार करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक मोहीम आणलेली आहे. काय? महास्माईल मोहीम. त्यानंतर महत्त्वाची घटना आहे, जवाहरलाल नेहरू हे सर्वाधिक काळ पंतप्रधान पदावरती राहिले आणि त्यानंतर आपले नरेंद्र मोदी आता हे दुसरे व्यक्ती ठरलेले आहे की जे सर्वाधिक काळ पंतप्रधान पदावरती आहे. तुम्हाला विचारू शकता सर्वाधिक काळ पंतप्रधान पदावरती राहिलेले व्यक्ती कोण आहे? जवाहरलाल नेहरू. जवळपास 16 वर्ष पंतप्रधान पदावरती होते आणि आता मोदी हे दुसरे व्यक्ती ठरलेले आहे की त्यांनी सर्वाधिक काळ पंतप्रधान पद हे उपभोगलं आहे. तिसऱ्या व्यक्ती आहे इंदिरा गांधी. इंदिरा गांधींना टायमिंगला पास करून नरेंद्र मोदी हे दुसरे व्यक्ती बनलेले आहे. दिल्लीमध्ये जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी आहे, त्याच्यामध्ये एक अभ्यासन केंद्र उभारलेलं आहे. त्या अभ्यासन केंद्रामध्ये कसला अभ्यास केला जाणार आहे? छत्रपती शिवाजी महाराजांचं सामरिक आणि संरक्षण टेक्निक काय होती याचा अभ्यास केला जाईल आणि कुसुमाग्रजांचे साहित्य आणि संस्कृती याचा अभ्यास केला जाईल. हा कुठे केला जाईल महत्त्वाचं आहे, दिल्लीमधलं जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी. जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी एक नवीन अभ्यासन केंद्र स्थापन झाले ज्याच्यामध्ये शिवाजी महाराज आणि कुसुमाग्रज यांच्या सांस्कृतिक किंवा सामरिक आणि संरक्षण याचा अभ्यास केला जाईल. त्यानंतर आपल्याला माहिती आहे राज्यसभेमध्ये 4 व्यक्तीचं नामनिर्देशन झालेलं आहे. आपल्याला विचारू शकता की राष्ट्रपतीद्वारे कोणत्या कलमानुसार व्यक्तींना नामनिर्देशित केलं जातं, तर कलम 80 नुसार व्यक्ती नामनिर्देशन केलेलं आहे. त्यामध्ये एक आहे उज्ज्वल निकम, हर्षवर्धन शृंगला, मीनाक्षी लेखी आणि सदानंद मास्टर. तर तुम्हाला हे विचारू शकता कोणत्या कलमानुसार राष्ट्रपती राज्यसभेवर त्यांचे नामनिर्देशन करता. लक्षात राहू द्या कलम 80. त्यानंतर आहे बिहारमध्ये सर्व मतदान केंद्रांवरती
1200पेक्षा कमी मतदान असं साध्य केलेलं आहे. म्हणजे आपल्याला माहिती आहे मतदान केंद्राची जी कॅपॅसिटी आहे ती 1200पर्यंत ठेवावी, जास्तीत जास्त 1400पर्यंत. पण बिहार हे असं पहिलं राज्य बनलं आहे ज्याने प्रत्येक मतदान केंद्रावर किती व्यक्तींची नोंदणी केली आहे? 1200 व्यक्तींची. त्यामुळे हे पण महत्त्वाचं आहे. पुढे काही ॲप आहे. तर रेल्वेने एक नवीन ॲप बनवलं आहे, रेल वन ॲप. त्यामध्ये रेल्वेची सगळी माहिती या रेल वन ॲपमध्ये भेटू शकते. म्हणजे तुम्ही तिकीट बुक करू शकता, तात्काळ तिकीट बुक करू शकता, किंवा तुम्हाला जर कॅन्सल करायचं असेल तिकीट तर तुम्ही ह्या ॲपवरूनच कॅन्सल करू शकता. तर ॲपचं नाव काय आहे? रेल वन ॲप. हे काय? रेल्वेची सेवा सर्व एकाच ठिकाणी भेटण्यासाठी एक ॲप केलेलं आहे. नुकताच भारत आणि ब्रिटन यांच्यामध्ये काय झालेलं आहे? मुक्त व्यापार करार. म्हणजे कुठल्याही प्रकारचा टॅक्स वगैरे लागणार नाही आयात आणि निर्यातीवरती, असा करार होतो. त्याला म्हणतात मुक्त व्यापार करार. हा भारत आणि कोणासोबत झाला? एवढ्यात ब्रिटनसोबत झालेला आहे. त्यानंतर आपण मागे बघितलं होतं श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीला 125 वर्ष पूर्ण झालेले आहे. आत्ता आपण बघू MS स्वामीनाथन. MS स्वामीनाथन आपल्याला माहिती आहे भारताच्या हरित क्रांतीचे जनक. यांना जयंतीला म्हणजे यांच्या जन्मदिवसाला 100 वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्त भारत सरकारने 100 रुपयाचे नाणे त्यांच्या स्मरणार्थ मार्केटमध्ये आणलेलं आहे. पुढं लक्षात ठेवा MS स्वामीनाथन यांच्या जयंतीला किती वर्ष झालेले आहे? कंप्लीट 100. आणि आपण मागे जे बघितले श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीला किती वर्ष झालेले आहे? 125. त्यानंतर आहे त्रिनिदाद अँड टोबॅगो. हा UPI स्वीकारणारा पहिला कॅरेबियन देश बनलेला आहे. आपल्याला माहिती आहे कॅरेबियन देश जे वेस्ट इंडिज आपण म्हणतो त्यांनी आपली जी UPI प्रणाली, आपण जे फोनपे वगैरे वापरतो, ती प्रणाली स्वीकारली. कोणी? त्रिनिदाद अँड टोबॅगो या देशाने. त्यानंतर भारताच्या GDPचा अंदाज IMFने किती व्यक्त केलेला आहे? 6.4%. 2026-27 मध्ये भारताचा GDP 6.4% राहील असा अंदाज IMF या संस्थेने व्यक्त केलेला आहे. नंतर रोड नेटवर्कमध्ये म्हणजे रस्त्याच्या बांधणीमध्ये भारत कितव्या स्थानी पोहोचलाय? बघा, 2ऱ्या स्थानी. मला प्रश्न विचारू शकतो रोड नेटवर्कमध्ये भारत कितव्या स्थानावरती आहे? तर भारत आहे 2ऱ्या स्थानावरती. 1 क्रमांकाला आहे अमेरिका, 2ऱ्यावरती आहे भारत आणि 3रा आहे चीन. चीन आपल्या मागे आहे कशामध्ये? रोड नेटवर्कमध्ये. आणि भारत किती नंबरला आहे? 2ऱ्या क्रमांकावरती. त्यानंतर दक्षिण भारतातील एक साम्राज्य होतं, चोळ साम्राज्य. त्यांचा एक राजा होता राजेंद्र चोळ. याच्या स्मरणार्थ 1000 रुपयाचं नाणे प्रसिद्ध केलेलं आहे. लक्षात ठेवा, राजेंद्र चोळच्या स्मरणार्थ 1000 रुपयाचे नाणे प्रसिद्ध केलेलं आहे. ज्याच्या जयंतीला 1000 वर्ष पूर्ण झाल्यामुळे त्याच्या स्मरणार्थ हे 1000 रुपयाचं नाणं प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. नंतर पुढे आहे SBI. आपल्याला माहिती आहे स्टेट बँक ऑफ इंडिया. हिचा 17वा बर्थडे आपण साजरा केला. म्हणजे तिचा 70 वर्षीला कंप्लीट झाले तिच्या स्थापनेपासून. स्थापना कधी झालेली लक्षात राहू द्या, 1 जुलै 1955. विचारू शकता SBIची स्थापना कधी झालेली आहे? 1 जुलै 1955. आणि त्याचं मुख्यालय आहे मुंबई. SBI ही 3 बँकांच्या एकत्रीकरणातून स्थापन झाली होती. त्यातली महत्त्वाच्या आहे बँक ऑफ कलकत्ता, बँक ऑफ मुंबई आणि बँक ऑफ मद्रास. या 3 प्रांतात 3 बँका होत्या. या 3 बँकांचं एकत्रीकरण करून SBIची स्थापना झाली 1 जुलै 1955 मध्ये. त्यानंतर महत्त्वाची आहे PME ड्राईव्ह योजना. लक्षात राहू द्या, PME ड्राईव्ह योजना काय आहे? माल वाहतूक क्षेत्रामध्ये माल वाहतूक नेणाऱ्या ज्या गाड्या असतील मोठ्या मोठ्या, त्याच्यामधून कार्बनचं उत्सर्जन कमी व्हावं याच्यासाठी ड्राईव्ह योजना आणलेली आहे. आपलं टार्गेट काय हे महत्त्वाचे आहे. काय? 2070 पर्यंत नेट झिरो कार्बन उत्सर्जन साध्य करायचे आपल्याला. म्हणजे वाहतुकीतून जे कार्बनचं उत्सर्जन होतं किंवा बाकीच्या गोष्टीतून जे कार्बनचं उत्सर्जन होतं ते आपल्याला कधीपर्यंत शून्य करायचं आहे? 2070 पर्यंत. आणि त्या दृष्टीने मग माल वाहतूक करणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्यांच्यामधून कमी उत्सर्जन व्हावं याच्यासाठी PME ड्राईव्ह ही योजना सुरू केलेली आहे. त्यानंतर छत्तीसगड राज्याने तेंदूपत्ता गोळा करणाऱ्यांसाठी एक योजना चालू केली. तिचं नाव आहे चरण पादुका योजना. कोणत्या राज्याने चालू केलेली आहे? छत्तीसगड. कोणासाठी? जे तेंदूपत्ता गोळा करतात त्यांच्यासाठी काय केलेली आहे? चरण पादुका योजना ही सुरुवात केलेली आहे.
त्यानंतर महत्त्वाचं आहे राष्ट्रीय सहकार धोरण. तर माहिती आहे सहकार क्षेत्र सध्या त्याचे अध्यक्ष आहे अमित शहा, आणि यांनी 2025 साली राष्ट्रीय सहकार धोरण घोषित केलेलं आहे. सहकार मंत्री तुम्ही बघू शकता कोण आहे, अमित शहा. त्याचं ध्येय लक्षात करू द्या, सहकारातून समृद्धीकडे. आणि टार्गेट्स काय आहे, तर प्रत्येक गावात एक सहकारी संस्था स्थापन झाली पाहिजे. 50 कोटी लोकांना सहकार क्षेत्राशी त्यांना जोडायचं आहे. लक्षात असू द्या, सहकार मंत्री कोण आहे, अमित शहा. सहकार धोरण सुरू झाले 2025 2047 पर्यंत हे काम करणार आहे. आणि त्यांचं उद्देश ध्येय काय आहे, सहकारातून समृद्धी हे त्यांचं काय आहे ध्येय. पुढे आहे कवच प्रणाली. तर तुम्हाला विचारू शकता कवच प्रणाली काय आहे. आपण बघू शकतो इथे आपल्याला 2 ट्रेन दिसत आहेत. त्या 2 ट्रेनची टक्कर होऊ नये म्हणून काय आहे, काही सिग्नल्स व्यवस्था विकसित केलं आहे. त्याचं नाव काय आहे, कवच. म्हणजे तुम्हाला ॲटोमॅटिक सिग्नल समजतील की पूर्ण ट्रेन येते आपोआप कमी होतो. त्यासाठी कोणतं विकसित केलं आहे भारत सरकारने, कवच. हे काय आहे, स्वयंचलित म्हणजे ऑटोमॅटेड रेल्वे संरक्षण प्रणाली आहे. म्हणजे रेल्वेची टक्कर होणे किंवा रेल्वेचा अपघात होऊ नये याकरता ही स्वयंचलित प्रणाली आहे. तिचं नाव काय आहे, कवच. तर लक्षात असू दे कवच म्हणजे काय असा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. त्यानंतर झारखंड हे पहिले राज्य बनलं आहे ज्याने खाण पर्यटन प्रकल्प सुरू केलेला आहे. कोणतं राज्य, झारखंड. आपल्याला माहिती आहे झारखंडमध्ये आपल्याला कोळशाच्या भरपूर मोठ्या खाणी आहेत आणि त्या खाणीमध्ये त्यांनी खाण पर्यटन प्रकल्प सुरू केलेला आहे. कोणत्या राज्याने, झारखंड. हे लक्षात असू दे. त्यानंतर पुढच्या काही महत्त्वाच्या घटना आहे पर्यावरणाच्या दृष्टीने. आपण एक एक बघू. पेट्रोलमध्ये आपण 20% जे इथेनॉल मिक्सन करतो त्याचं लक्ष्य होतं आपलं 2030 पर्यंत, पण आपण ते पूर्ण कधी केलं आहे, 2025 मध्येच पूर्ण केलेलं आहे. पेट्रोलमध्ये मग आपल्याला विचारू शकता किती टक्के इथेनॉल टाकलं जातं, तर लक्षात ठेवा 20% इथेनॉल टाकलं जातं पेट्रोलमध्ये. आणि टार्गेट होतं 2030 पर्यंत. आपण पूर्ण कधी केलं, 2025लाच आपण ते पूर्ण केलेलं आहे. मग आता पुढचं टार्गेट आपण काय ठेवलेलं आहे, 30%चं ठेवलेलं आहे. पण लक्षात ठेवा आत्ता सध्या किती मिक्स करतो, फक्त 20% इथेनॉल पेट्रोलमध्ये मिक्स असतं. पुढची बातमी आहे हत्तींबद्दल. तर वत्सला नावाची आशियातली सर्वात वृद्ध हत्तीनी, हिचं काय झालं आहे, नुकतंच निधन झालेलं आहे. तिचं वय जवळपास 100 वर्षापेक्षा अधिक होतं. तिचं नुकतंच निधन झालेलं आहे. ती कुठे होती, तर पन्ना राष्ट्रीय उद्यान मध्य प्रदेश इथे. तुम्हाला माहिती असेल भारतातल्या सर्वात जास्त हत्तींची संख्या कुठे असते, तर कर्नाटक या राज्यात. त्यानंतर आहे आसाम आणि त्यानंतर आहे तामिळनाडू. हे काय भारतातले सर्वात जास्त हत्ती. महत्त्वाचं आहे की वत्सला नावाची जी हत्तीनी होती, जी आशियातली सर्वात वृद्ध हत्तीनी होती, तिचं नुकतंच निधन झालं पन्ना राष्ट्रीय उद्यानात. आणि त्या दृष्टीने आपल्याला हे पण माहिती पाहिजे की सर्वात जास्त हत्ती भारतात कुठे सापडतात, तर कर्नाटकमध्ये, त्यानंतर आसाममध्ये आणि त्याच्यानंतर तामिळनाडूमध्ये. हत्तींच्या दृष्टीने आसाम सरकारने एक योजना आखलेली आहे, गजह मित्र. काय होतं, आसाममध्ये हत्ती जे मानवी वस्ती आहे किंवा मानवाचं जे शेत आहे त्याच्यावरती आक्रमण करतात. त्याच्या अगेन्स्ट आसाम सरकारने एक योजना आखलेली आहे, तिचं नाव आहे गजह मित्र. ती काय आहे, तर मानव हत्ती संघर्ष याची उपाययोजना करण्यासाठी आसाम सरकारची ही गजह मित्र ही योजना आहे. त्यानंतर आहे त्रिभुवन सहकारी विद्यापीठ. हे पहिले राष्ट्रीय सहकारी विद्यापीठ झालेले आहे. कोणते, त्रिभुवन सहकारी विद्यापीठ. कुठे आहे ते, आनंद गुजरात या ठिकाणी. नाव लक्षात असू द्या, त्रिभुवन सहकारी विद्यापीठ हे भारतातलं पहिलं सहकारी विद्यापीठ आहे, गुजरात आनंद या ठिकाणी. तुम्ही हा पक्षी बघू शकता, या पक्षाचं नाव आहे हॉर्नबिल. आणि हॉर्नबिल पक्षाच्या संवर्धनाचं केंद्र तामिळनाडू या राज्यातल्या अन्नमलाई व्याघ्र प्रकल्पात सुरू केलेलं आहे. हा पक्षी लक्षात राहत आपण बघितलेलं पण असेल की याचं पक्षाचं नाव काय, हॉर्नबिल. याचं संवर्धन करण्यासाठी तामिळनाडूमध्ये प्रकल्प सुरू झालेला आहे. खाली एक महत्त्वाची सिटी आहे लखनौ. हे झिरो डंप सिटी, म्हणजे जिथं असं कुठेच कचरा साचलेला तुम्हाला दिसणार नाही असं भारतातलं पहिलं शहर कोणतं आहे, लखनौ. तर हे पण लक्षात राहू द्या, झिरो डंप सिटी म्हणून कोणाचा उल्लेख केला जातो, लखनौचा.
त्यानंतर काही क्रीडा घडामोडी, त्यातली एकदम IMP घडामोडी आहे दिव्या देशमुखची. ही पहिली महिला आहे जिने महिला बुद्धिबळ विश्वचषक जिंकलेला आहे आणि बुद्धिबळ विश्वचषक जिंकणारी ही दुसरी आहे. महिलांच्या जिंकणारी पहिली आहे आणि दुसरी आहे ज्यांनी फक्त बुद्धिबळ विश्वचषक जिंकला. पहिला होता विश्वनाथन आनंद, पण महिलांचं बुद्धिबळ जिंकणारी दिव्या देशमुख जी नागपूरची आहे ती पहिली ठरलेली आहे. तिने कोणाला हरवलं तर भारताच्याच कोनेरू हम्पीला हरवून ही काय झालेली आहे, विश्वविजेती बनली आहे बुद्धिबळाची. तर ही IMP न्यूज आहे. दिव्या देशमुख ही पहिली महिला बुद्धिबळ विश्वचषक विजेती, जी भारताची पहिली महिला ठरलेली आहे. त्यानंतर खेलो इंडिया वॉटर स्पोर्ट्स फेस्टिवल पुढे आयोजित करण्यात आले श्रीनगरमध्ये दल्लक येथे. वॉटर स्पोर्ट्स बघू शकता, ते वॉटर स्पोर्ट्सचं आयोजन कुठे केलं होतं, श्रीनगरमधल्या दल्लक इथं आयोजित करण्यात आलेलं होतं. त्यानंतर राष्ट्रीय क्रीडा धोरण, क्रीडेबाबत काही धोरण जाहीर केलं आहे 2025. याच्या पूर्वी झालं होतं 2001 साली. याचं उद्दिष्ट लक्षात असू द्या, 2047 पर्यंत सर्वोत्तम 5 देशात भारताला पोचवायचं आहे. काय, क्रीडा क्षेत्रातल्या सर्वोत्तम 5 देशामध्ये भारताला पोहोचवण्यासाठी राष्ट्रीय क्रीडा धोरण जाहीर केलेलं आहे 2025. त्यानंतर हरिकृष्णन हा 87वा ग्रँड मास्टर बनलेला आहे. ग्रँड मास्टर म्हणजे पॉईंट्स टेबल असतात बुद्धिबळ खेळणाऱ्यांचे, आणि त्यांनी जर ठराविक पॉईंट्स पार केले तर त्यांना ग्रँड मास्टर हा किताब भेटतो. तसा 87वा भारताला ग्रँड मास्टर कोण झालेला आहे, हरिकृष्ण. दिव्या देशमुख बाबत लक्षात ठेवा, दिव्या देशमुख ही 88वी ग्रँड मास्टर झालेली आहे आणि 4थी महिला आहे जिने ग्रँड मास्टर हा किताब मिळवला. ही काय झाली, एवढ्या याच्यात तुम्हाला दिव्या देशमुख हे महत्त्वाचं आहे आणि वॉटर स्पोर्ट्स फेस्टिवल महत्त्वाचं आहे. दिव्या देशमुख पहिली महिला भारतीय बुद्धिबळ विश्वचषक विजेती आणि दुसरी भारतीय, कारण पहिला विश्वनाथन आनंदने जिंकला होता, ही दुसऱ्यांदा जिंकली. ग्रँड मास्टर या 88वी आणि 4थी महिला आहे जिला ग्रँड मास्टरचा किताब भेटलेला आहे. त्यानंतर काही संरक्षण घडामोडी, त्यात आपण काही मिसाईल्स बघतोय. तर महत्त्वाचा मिसाईल आहे पृथ्वी, त्यानंतर आहे अग्नी, त्यानंतर आहे अस्त्र. तर पृथ्वी मिसाईल बघा, जमिनीवरती मारा करते, म्हणजे जमिनीवरूनच निघेल आणि जमिनीवरतीच मारा करेल. त्याची क्षमता आहे 350 किलोमीटर. त्यानंतर आहे अग्नी पण काय आहे, जमिनीवरती मारा करते, म्हणजे जमिनीवरतूनच निघेल आणि जमिनीवरतीच मारा करेल. हे कोणतं आहे, अग्नी, आणि त्याची क्षमता आहे जवळपास 700 किलोमीटर. आणि तिसरं शस्त्र आहे अस्त्र हे क्षेत्र हवेत मारा करते, म्हणजे हवेतूनच निघेल आणि हवेतच टार्गेटला डिस्ट्रॉय करेल, आणि त्याची क्षमता आहे 100 किलोमीटर. तिन्ही गोष्टी लक्षात राहू द्या. पृथ्वी आणि अग्नी जमिनीवरूनच निघतात, जमिनीवरतीच मारा करता. रेंज पृथ्वीची 350 आहे, अग्नीची 700 आहे. हे सगळे पृथ्वी 1 आणि अग्नी 1 आहे. त्याच्यानंतर त्याचं अपग्रेडेशन पण झालेलं आहे. त्यानंतर अस्त्र आहे जे हवेतून निघेल आणि हवेवरतीच मारा करेल, हवेतच मारा करेल, आणि त्याची क्षमता आहे जवळपास 100 किलोमीटर. आपण बघू शकतो, हे पृथ्वी आहे, हे अग्नी आहे आणि हे अस्त्र आहे. त्यानंतर काही महत्त्वाच्या युद्धनौका आपल्याला बघायच्या आहे. त्यातली महत्त्वाची आहे समुद्र प्रचेत. तर ही काय आहे, प्रदूषण नियंत्रण जहाज आहे. गोवा इथे बांधण्यात आलं हे समुद्र प्रचेत जहाज. त्याचं काम काय आहे, प्रदूषण नियंत्रण करणे. त्यानंतर पुढचं आहे अजय जहाज काय आहे, आपल्याला माहिती आहे पाणबुडीला विरोधी जहाज आहे. म्हणजे पाणबुडीचं जर काही आक्रमण झालं त्याचा विरोध करण्यासाठी आपल्याकडे कोणतं जहाज आहे, अजय. असे 8 जहाज बांधले होते, त्यातलं 8वं जहाज कोणतं आहे, INS अजय. त्यानंतर MiG-21, आपल्याला माहिती आहे MiG-21 हे आपलं एक फायटर जेट आहे, ते आता निवृत्त होणार आहे. आपल्याला विचारू शकता कोणते विमान हे आता निवृत्त केलेले आहे, तर MiG-21 वायुसेना आपण काय म्हणायचो, जे आपण रशियाकडनं घेतलं होतं 1963 मध्ये, ते आता निवृत्त होणार आहेत. त्यानंतर राष्ट्रीय सिकल सेल ॲनिमिया निर्मूलन मोहीम.
आपल्याला सिकल सेल कधीपर्यंत संपवायचं लक्षात राहू द्या, 2047 पर्यंत. कोणता आजार संपवायचा आहे? सिकल सेल. त्याची उच्चाटनाची मोहीम चालू केलेली आपण आत्ता. सिकल सेल म्हणजे काय हा बघू शकता, ही नॉर्मल आरबीसी आहे आणि हा बघा यांचा आकार बदलला आहे. असा जेव्हा आरबीसीचा आकार बदलतो तेव्हा कोणता आजार होतो? सिकल सेल. त्यामुळे काय होतं, आरबीसीचं वहन ब्लडमधून व्यवस्थित होऊ शकत नाही आणि त्या लवकर मृत्यू पावतात. त्याच्यामुळे व्यक्तीला याची कमतरता होते आणि त्याच्यामुळे त्याचा मृत्यू होऊ शकतो. अशा या सिकल सेल ॲनिमियाचं निर्मूलन करण्याकरता आपलं टार्गेट काय आहे मित्रांनो? तर 2047. त्यानंतर एक नवीन आजार आहे ट्रॅकोमा, आणि सेनेगल हा देश ट्रॅकोमा मुक्त झाला आहे. पण तुम्हाला काय विचारू शकता, ट्रॅकोमा हा कोणत्या अवयवाशी संबंधित आजार आहे? लक्षात ठेवा, तुम्हाला इथे डोळे दिसत आहे, तर ट्रॅकोमा आजार कोणाशी संबंधित आहे? डोळे. डोळ्याच्या पापण्यांच्या वरती इन्फेक्शन होतं आणि त्याच्यामुळे काय होतं, डोळ्यांना त्रास होतो किंवा दृष्टीला त्रास होतो. तर असा आजाराचं नाव काय आहे? ट्रॅकोमा. ट्रॅकोमा हा डोळ्यांशी निगडीत आजार आहे आणि सेनेगल हा आफ्रिकन देश याच्यापासून काय झालेला आहे? मुक्त. तर मागच्या महिन्याच्या याच्यात बघितलं होतं की शुभांशु शुक्ला आपल्या इंटरनॅशनल स्पेस स्टेशनकडे निघाले. तिथे जाऊन परत ते आता आपल्या पृथ्वीवरती आलेले आहे, म्हणजे अवकाश स्थानकातून ते परत आलेले आहे. 25 जून रोजी त्यांचं पृथ्वीवरती आगमन झालं, म्हणजे जवळपास 20 दिवस ते अवकाश स्थानकात होते. 15 जुलैला त्यांचं आगमन झालं. 25 जूनला ते अवकाश स्थानकात गेले होते आणि परत रिटर्न कधी आले? 15 जुलैला. आपण मागच्या वेळेसच बघितलं होतं मिशनचं नाव काय होतं? एक्झिम 4. तुम्हाला लक्षात असू द्या, मिशन महत्त्वाचं आहे आणि भारतातर्फे कोण गेले? शुभांशु शुक्ला गेले. त्याच्यामुळं ही पण बातमी महत्त्वाची आहे. त्यानंतर काही आपले युद्ध सराव आहे. बोल्ड कुरुक्षेत्र हा युद्ध सराव आपण कोणासोबत करतो? सिंगापूर. कोणता? बोल्ड कुरुक्षेत्र हा युद्ध सराव आपण कोणासोबत करतोय? सिंगापूर या देशासोबत. त्याच्यामुळे तुम्हाला जर विचारलं बोल्ड कुरुक्षेत्र, तर भारत आणि सिंगापूर या 2 देशांमधला हा काय आहे? युद्ध सराव आहे. जा माता, तुम्हाला याच्यावरूनच समजेल, जा म्हणजे जपान, माता म्हणजे भारत. या दोघांचा तटरक्षक दलाचा सराव आहे हा. कोणता? जा माता. तर जा माता हा सराव कोणामध्ये जातो? भारत आणि जपान यांचा तटरक्षक दलाचा हा काय आहे? सराव आहे. नंतर राष्ट्रीय प्रबोधिनी अकॅडमी, म्हणजे आपण ज्याला NDA म्हणतो, या NDA मध्ये थोरले बाजीराव यांचा पुतळा बसवण्यात आलेला आहे. तुम्हाला विचारू शकता कुठल्या ठिकाणी थोरले बाजीरावचा नुकताच एक पुतळा बसवण्यात आला? तर NDA म्हणजे त्याला आपण मराठीत म्हणतो राष्ट्रीय प्रबोधिनी अकॅडमी. इथेमध्ये थोरले बाजीराव यांचा पुतळा आता नुकताच बसवलेला आहे. त्यानंतर निसार. तुम्हाला विचारू शकता निसार हे काय? तर निसार हे आपल्याला माहिती आहे अमेरिकेची नासा आणि भारताचा इस्रो यांचा संयुक्त उपक्रम आहे, ज्याच्यामध्ये ते काय करणार आहे? पृथ्वीचं निरीक्षण करणं आहे. तर निसार काय आहे? तर पृथ्वी निरीक्षण उपग्रह आहे. कोणी कोणी निर्माण केलेला आहे तो? नासा आणि इस्रो यांचं संयुक्त उपाययोजना आहे ते उपग्रह निर्माण करण्यासाठी. त्यानंतर काही निधन बघू आपण. निधन महत्त्वाचं एकच आहे, काय? फौजा सिंग. फौजा सिंग काय? जगातील सर्वात वृद्ध धावपट्टू यांचं काय झालेलं आहे? निधन झालेलं आहे. तुम्हाला विचारू शकता सर्वात वृद्ध धावपट्टू कोण आहे? फौजा सिंग यांचं नुकतंच निधन झालं. त्यानंतर पुढचं आहे केरळचे माजी मुख्यमंत्री. 2006 ते 2012 पर्यंत ते केरळचे मुख्यमंत्री होते. त्यांचं नाव आहे VS अच्युतानंद. यांचंही निधन झालेलं आहे. केरळचे मुख्यमंत्री 2006 ते 2012 पर्यंत जे केरळचे मुख्यमंत्री राहिले VS अच्युतानंद यांचंही आता निधन झालेलं आहे. त्यानंतर महत्त्वाचे दिवस, तर लक्षात ठेवा 1 जुलै हा महाराष्ट्र कृषी दिन आहे. हा महत्त्वाचा दिवस आहे. 1 जुलै काय आहे? महाराष्ट्र कृषी दिन. आणि कोणाच्या सन्मानार्थ आपण साजरा करतो? तर आपले मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा जन्मदिवस आपण महाराष्ट्र कृषी दिन म्हणून साजरा करतो 1 जुलैला. आणि वसंतराव नाईक हे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, ज्यांनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद सर्वाधिक काळ उपभोगलं. महाराष्ट्र काय? सर्वाधिक काळ. त्यांचा जन्मदिवस आपण काय साजरा करतो? महाराष्ट्र कृषी दिन. आणि काय कधी असतो? 1 जुलै. 1 जुलैलाच आपण दुसरा एक दिवस साजरा करतो, त्याचं नाव आहे राष्ट्रीय डॉक्टर दिन.
डॉक्टरांचं म्हणजे डॉक्टर्स डे आपण कधी साजरा करतो? 1 जुलैला. पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री बिधानचंद्र रॉय यांचा जन्मदिवस आपण राष्ट्रीय डॉक्टर दिन म्हणून साजरा करतो. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा दिवस आपण काय साजरा करतो? महाराष्ट्र कृषी दिन. आणि जे पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री होते त्यांचा 1 जुलै हा दिवस आपण काय साजरा करतो? डॉक्टर दिन. नंतर 11 जुलै हा दिवस पण महत्त्वाचा आहे. हा काय आहे? जागतिक लोकसंख्या दिन. म्हणजे लोकसंख्या कमी करण्यासाठी उपाययोजना कराव्या यासाठी 11 जुलैला जागतिक लोकसंख्या दिन हा आपण साजरा करतो. तर हे पण महत्त्वाचं आहे 11 जुलै. आपल्याला माहिती असेल राष्ट्रीय ध्वज दिन कधी साजरा होतो? 22 जुलैला. 22 जुलैला आपण आपला राष्ट्रीय ध्वज स्वीकारला, त्याच्यामुळे आपण 22 जुलै राष्ट्रीय ध्वज दिन म्हणून साजरा करतो. त्यानंतर 26 जुलै आहे कारगिल विजय दिन. 26 जुलै काय आहे? कारगिल विजय दिन. कारगिल युद्धामध्ये भारताचा जो विजय झाला तो 26 जुलै रोजी आपण कारगिल विजय दिन म्हणून साजरा करतो. तर आपण इथे बघू शकतो वाघ कसा बसला आहे, तर ते लक्षात घ्या. 29 जुलै हा काय आहे? आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन. म्हणजे आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन कधी आहे? 29 जुलै. तर हे महत्त्वाचे काही दिवस होते जे आपण बघितले. त्यामुळे एवढेच दिवस लक्षात ठेवा, जास्त काही करायची गरज नाही. अशा प्रकारे आपण जुलै महिन्याचं सगळं महत्त्वाचं आणि पेपरला येणारं कंटेंट आपण ह्या स्लाईड्समध्ये सगळं बघितलं. एवढंच करा आणि याच्यापेक्षा बाहेर प्रश्न जाणार नाही याची मी खात्री घेतो. आपलं जूनचं लेक्चर झालेलं आहे, जुलैचं झालं आहे. लवकरच आपण ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबरचं लेक्चर टाकू. धन्यवाद.